व्हेज मंचुरियन करण्यासाठी घेतलेलं एवढं सगळं. तर मी ते एक कोबी घेतला अख्खा, 2 गाजर घेतलेत आणि 2 शिमला मिरची घेतलेत. तर ह्याच्यातलं थोडं लागणार आहे. जेवढी क्वांटिटी आपल्याला वाटेल तेवढी आपण वाढवत जाऊ नंतर. तर आपण हे आता कापून घेऊयात. ह्यात कसं असतं, जेवढा तुम्ही कोबी बारीक कापाल तेवढाच तुमचा मंचुरियन खूप छान आणि क्रिस्पी होतं. तर असाच बारीक बारीक कोबी मी कापून घेते आणि सगळा कोबी कापणार आहे मी. हा सगळा कोबी जो कापला आहे तो मी ह्याच्यात टाकते. किसतो आपण, किसणीवरती खोबरं तसं किसून घेतात, पण किसण्यामध्ये म्हणजे एवढं खूप कष्ट लागतं, त्यापेक्षा छानपैकी ह्याच्यामध्ये बारीक होऊन जातो तो. आणि जर तुमचा कोबी बारीक होत नसेल तर असं थोडे त्याच्यामध्ये सुरीने असे कापून घ्या, कट करून थोडं मध्ये म्हणजे पटकन कापून जातो. जसं कोबी बारीक केला होता तसंच सेम टू सेम गाजर बारीक करूया. कोबी कापता कापता मला आठवलं की आपल्याकडे कांद्याची पात नाही आहे, तर मी कांद्याची पात लावले. थोडीशी काढूया कांद्याची पात. आलं आणि लसूण 4-5 पाकळ्या आलं लसूण. छान पेस्ट होते पाट्यावरती करून. तर आपली पेस्ट आलं आणि लसूणची रेडी आहे. काढून घेऊयात. आणि लसूणची पेस्ट आहे ही आपण साईडला घेऊयात. आणि हे आपण सगळे कापले आहे, सगळं कोबीपासून सगळं काय करूयात. मी ह्याच्यात मीठ घालणार आहे. चवीपुरतं थोडं घालूयात आधी, म्हणजे त्याला पाणी सुटेल छान. तर मी ते थोडं मीठ घालते. आणि आपण ही आलं लसूणची पेस्ट बनवलेली ती घालणार आहोत. ह्यात आहे मैदा. हा मी 4 चमचे घेतला आहे आणि कॉर्नफ्लॉवर पण 4 चमचे घेतला आहे. तर आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आणि कॉर्नफ्लॉवर आणि मैदा आपण ह्यामध्ये टाकणार आहोत. तर मीठ टाकल्या आला पाणी सुटलंय छानपैकी कोबीला.
मी मिक्स करून घेते. जेव्हा आपला भाज्या ह्या स्टेपवरती येतील आणि त्याचे असे बॉल तयार होतील तेव्हा समजायचं की रेडी आहेत, आपलं मिश्रण आहे ते रेडी आहे. छोटे छोटे बॉल बनवा म्हणजे कसं क्रिस्पी होतात. मोठे बॉल शिजायला खूप असा वेळ लागतो ना, त्याच्यामुळे छोटे बॉल बनवाल तेवढे पटापट शिजतील. एक मंचुरियन आपण टाकून बघूयात. तेल तापलं. जोपर्यंत खालून असे छानपैकी क्रिस्पी होत नाहीत ना तोपर्यंत यांना हलवायचं नाही अजिबात, नाहीतर मग हे सुटण्याची अशी थोडंसं चान्सेस असतात. तर असे बघा खालून गोल्डन ब्राऊन झाले ना थोडेसे, ते हलवायचे. तर हे थोडेसे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. जेव्हा बाजारामध्ये बनवतात ना तेव्हा ह्याच्यामध्ये थोडंसं फूड कलर टाकतात, रेड कलर, त्याच्यामुळे ते थोडेसे रेड कलरचे दिसतात. आपण ह्याच्यामध्ये अजिबात फूड कलरचा यूज केलेला नाही आहे. तर हे हे पण मंचुरियन सगळे रेडी आहेत. तर काढूयात बाहेर. आपले मंचुरियन सगळे रेडी झाले आहेत. तर आपण ह्याच्यासाठी थोडीशी चटणी अशी सॉस थोडंसं आपण करूया तयार, म्हणजे खायला खूप छान लागेल. तर मी ह्याच्यात थोडंसं तेल घेतलं आहे, थोडं एकदम थोडं. आपल्या भाज्यामध्ये मी त्या जेवढ्या सगळ्या भाज्या घेतल्या त्याच्यामुळे थोड्या भाज्या घेतल्यात आणि असे 1-2 थोडेसेच म्हणजे 1-2 पाकळ्या असतील लसणाच्या तेवढ्या घेतल्यात. तर हे थोडंसं गरम झालं ना की आपण लसूण ह्याच्यामध्ये टाकूयात लसूण. लसूण अशी चांगली फ्राय करून घेऊयात. एकदम अशी थोडी रेड नाही करायची आपल्याला, कारण ती फास्ट एकदम, आणि कधी पण गॅस फास्ट ठेवायचा. आणि गाजर आहे, कांदा थोडासा आणि थोडी भोपळी मिरची सगळं घालून घेऊयात. आणि ह्यातल्या आपण आहेत ना भाज्या त्या जास्त शिजवायच्या नाही आहेत, नाहीतर त्यांची चव जाते. भाज्या थोड्या अर्ध्या शिजल्यात. तर मी इथे सांगते काय काय घेतलं ह्याच्यामध्ये शेजवान चटणी आहे, सोया सॉस थोडा एकदम थोडा, आणि रेड चिली आणि ग्रीन चिली सॉस, हे 3 सॉस आहेत. हे मी मिक्स केलेत 3 सॉस, आणि मी आता हे 3 सॉस ह्याच्यामध्ये टाकणार आहे. गॅस थोडा मीडियम केला आहे. तर ही थोडीशी कांद्याची पात आहे, थोडी आत्ता टाकूयात. आणि हे सगळं छानपैकी फ्राय करून घेऊयात. आपण ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत थोडासा, आणि कॉर्नफ्लॉवर टाकून झाल्यावरती ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकणार आहोत. पण हे थोडंसं कॉर्नफ्लॉवरचं पाणी आहे ते ह्याच्यामध्ये असं टाकूया, जेणेकरून ग्रेव्ही बनेल. तर आपली ग्रेव्ही रेडी आहे. ग्रेव्ही एकदम नीट रेडी आहे, पण थोडी थंड होऊ द्या मीडियम, मग टाकूया. म्हणजे कसं माहिती आहे का, मंचुरियन नरम नाही होणार. गॅस आपण पूर्ण बंद केला आहे गॅस. तर आपण आता मंचुरियन टाकू याच्यामध्ये, आणि ग्रेव्हीमध्ये असे मस्त टाकून घेऊयात. मंचुरियन सगळे काढून घेऊयात. तर आपले मंचुरियन रेडी आहेत. तर आपण ह्याच्यावरती कांद्याची पात टाकूयात.